सरकारचं शिष्टमंडळ सध्या बच्चू कडू यांच्याशी चर्चा करत आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी यासाठी बच्चू कडू यांनी महाएल्गार मोर्चा काढलेला आहे। नागपुरात तो सध्या पोहोचला आहे आणि यावेळी इकडनं आम्ही हटणार नाही, तुम्ही महाराष्ट्रातले सगळे जेल भरले तरी चालतील पण शेतकऱ्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे या मागणीला जोर देत बच्चू कडू यांनी थेट आंदोलन पुकारलंय आणि चक्क रस्त्यावर बसून सरकारच्या शिष्टमंडळाची बच्चू कडू यांच्यासोबत सध्या चर्चा सुरू आहे। यावेळी बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावा, त्यांच्याशी बोलणं घालून द्या असं देखील सांगितलं आणि त्यानंतर शिष्टमंडळ सध्या मुख्यमंत्र्यांना फोन लावून त्यांची बच्चू कडू यांच्याशी बातचीत करून देणार आहे। बच्चू कडू यांनी आंदोलकांसह जेल भरवची तयारी देखील दर्शवली आहे। त्यांनी तसं परिपत्रक काढत निवेदन काढत पोलिसांकडे ते सुपूर्दही केले आहे। जितेंद्र शिंगाडे आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। जितेंद्र, सध्या तिथे काय चर्चा सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय का? ज्याप्रमाणे बच्चू कडू आपल्या पूर्ण मोर्चासह इथं पोहोचलेले आहेत, खापरी नाका आहे आणि खापरी नाक्याजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। इथे सरकारचं जे शिष्टमंडळ आहे म्हणजे ज्यामध्ये दोन्ही राज्यमंत्री आहेत ते बच्चू कडू यांना भेटायला आले। मात्र यांच्या सोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा बच्चू कडूंची एकच मागणी आहे की मुख्यमंत्र्यांना फोन लावून द्या आणि किमान त्यांच्याकडनं आश्वासन तरी मिळू द्या की कर्जमाफी होणार आहे का। कर्जमाफीचा मुद्दा महत्वाचा आहे, किमान कधी होणार, कशी होणार याबाबत ते आग्रही आहेत। मात्र राज्यमंत्री जे दोन्ही आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या पीएम आलेले आहेत मुंबई आणि मुख्यमंत्री त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत। मात्र पीएम असताना फोनवर बोलू शकत नाही का मुख्यमंत्री, असाही प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे जी आग्रही भूमिका आहे त्यांची की किमान त्यांच्यासोबत फोनवर बोलणं करून द्या, नाहीतर मग आम्हाला कोर्टाचा आदेशच आलेला आणि कोर्टाची अवमानना देखील करणार नाही आणि त्यानंतर आम्हाला पोलिसांनी ताब्यात घ्यावं, आम्हाला जेलमध्ये टाकावं। त्यानंतर आता शिष्टमंडळ जे आहे सरकारचं ते पुन्हा बॅरिकेडच्या अलीकडे आलेलं आहे आणि ते आता आत्ताच चर्चा करत आहेत। कदाचित ते मुख्यमंत्री यांच्याशी देखील फोनवरून बोलू शकतात आणि बच्चू कडू यांनी जशी मागणी केलेली आहे की किमान आमचं फोनवरून बोलणं करून द्या आणि सर्वांना आम्ही थेट बोलू आणि सर्वांना स्पीकरवर ऐकू द्या की नेमकं काय म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांचं कर्जमाफीविषयी। मुख्य मुद्दा तोच आहे कर्जमाफीचा, यावर नेमकं काय निर्णय घेतं मुख्यमंत्र्यांशी शिष्टमंडळ चर्चा करतं काय, फोनवरून बोलतं काय किंवा काय ते आदेश देतात आणि त्यानंतर बच्चू कडू काय भूमिका घेतात किंवा इतर शेतकरी नेते आंदोलनाच्या बाबतीत काय भूमिका घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आता आजचा चर्चा सुरू आहे शिष्टमंडळाची, त्यानंतर जे आहे ते पुन्हा आंदोलनस्थळी किंवा जिथे बच्चू कडू बसलेले आहेत बॅरिकेडिंगच्या पलीकडे तिथे शिष्टमंडळ जाईल आणि पुन्हा चर्चेची दुसरी फेरी सुरू होईल। या दरम्यान पावसाने देखील मोठी हजेरी लावली आणि त्यामुळे मोठी तारांबळ देखील उडालेली आहे, कारण महामार्गावर हा मोर्चा सुरू आहे आणि तिथे आंदोलन सुरू असल्यामुळे पावसामुळे मात्र सगळ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून येते। मात्र चर्चेअंती काय निष्पन्न होतं ते देखील पाहणं सर्वात महत्वाचं ठरणार आहे। कधीपर्यंत ही चर्चा होऊ शकते, कारण मुख्यमंत्री तुम्ही म्हणता एका कार्यक्रमात आहेत, मग कार्यक्रम कधीपर्यंत संपेल आणि कधीपर्यंत चर्चा होईल, काही अंदाज आहे का? जशी बच्चू कडू किंवा इतर शेतकरी नेत्यांची जी मागणी आहे की आमची बोलणं करून द्या, मुख्यमंत्र्यांशी बोला किंवा ते नेमकं याबाबत काय विचार करतायत। मुख्य मुद्दा तोच आहे शेतकरी कर्जमाफीचा आणि त्यानंतरच जे काही आहे ती आंदोलनाची दिशा ठरणार आहे। त्यामुळे आता पुन्हा बच्चू कडू यांच्यासोबत भेटण्यासाठी शिष्टमंडळ बॅरिकेडिंगच्या पलीकडे गेलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा चर्चेची जी आहे ते दुसरी फेरी जी आहे ते सुरू झालेली आहे। त्यामुळे आता नेमकं काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। बच्चू कडू यांनी काय भूमिका घेतली? सध्या ते तिथे रस्त्यावर बसून आहेत, मात्र त्यांनी जेल भरोचा पण इशारा दिलाय। बच्चू कडू यांची जी महत्वाची भूमिका आहे ती आहे की आंदोलन आम्ही काही आज उभारलेलं नाहीये, आंदोलनाची आम्ही नोटीस दिलेली होती। या दरम्यान सरकारने कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही। आणि जेव्हा आंदोलन नागपुरात पोहोचलेलं होतं, जेव्हा मोर्चा नागपुरात पोहोचला त्या दिवशी बैठक लावलेली होती, त्यामुळे आम्हाला तिथे येणं शक्य नव्हतं। त्याचबरोबर कोर्टाचा देखील आदेश आलेला आहे आणि पोलिसांनी जो कोर्टाची कॉपी दाखवलेली आहे ती कोर्टाच्या आदेशाची प्रत अगदी 6 वाजण्याच्या काही मिनिटापूर्वी येऊन दाखवलेली आहे। त्यामुळे सरकार देखील या निर्णयामागे आहे का असाही प्रश्न या माध्यमातून बच्चू कडू यांनी उपस्थित केलेला होता। त्यामुळे जे आहे ते एकदा काहीतरी या आंदोलनाच्या माध्यमातून निष्पन्न व्हावं, कारण मुख्य मुद्दा नक्कीच। पण आता तिथे शिष्टमंडळ पोहोचलंय का पुन्हा दुसऱ्या चर्चेसाठी? नक्कीच शिष्टमंडळ पुन्हा अलीकडे पोहोचलेलं आहे। चर्चेची आता दुसरी फेरी जी आहे ती सुरू झाल्याचं दिसून येत आहे। या दरम्यान जेव्हा शिष्टमंडळ इकडे पोहोचलेलं होतं बॅरिकेडच्या अलीकडे तेव्हा मुख्यमंत्र्यांशी त्यांनी काय चर्चा केली, मुख्यमंत्र्यांना फोन लावला का आणि फोनवरून जर बोललं असेल तर मुख्यमंत्र्यांनी काय सूचना केल्या, त्या सूचना आता बच्चू कडू आणि इतर आंदोलक नेत्यांपर्यंत हे शिष्टमंडळ पोहोचवत आहे। जी
नक्की, पण आपण पाहतोय आता तुमच्यापर्यंत काही चर्चा पोहोचली का त्यांची? शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांचा कुठला मेसेज पोहोचवत आहे बच्चू कडूंपर्यंत? काही तांत्रिक कारणांमुळे आपला त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, मात्र आपण पाहतोय की सध्या नागपुरात सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीला पोहोचलं आहे। यावेळी 2 राज्यमंत्री उपस्थित आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून द्या, मुख्यमंत्र्यांना एक फोन लावून द्या अशी मागणी बच्चू कडू यांनी लावून धरली होती। त्यानंतर शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना फोन लावलेला आहे आणि आता पुढे काय चर्चा होते, पुढे काय तोडगा निघतो या सगळ्या प्रकरणावरती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र बच्चू कडू यांनी एकच मागणी प्रामुख्याने आणि सातत्याने लावून धरली आहे की सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। कर्जमाफीसह इतरही काही मुद्दे आहेत जे त्यांनी उपस्थित केलेले आहेत। मात्र शेतकरी आता वैतागलाय, सतत अतिवृष्टी होतीये, प्रत्येक गोष्टीचा त्रास हा शेतकऱ्याला सहन करावा लागतोय। शेतकरी सध्या मेटाकुटीला आहे आणि अशा अवस्थेत सरकारनं मदत करणं हे प्राधान्य आहे आणि सरकारनं कर्जमाफी जाहीर केलीच पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही। आणि जर आम्हाला इथून हटवायचं असेल तर आम्ही जेल भरो आंदोलन करायला तयार आहोत। आम्ही इथून हटणार नाही, मात्र आम्ही महाराष्ट्रातले सगळे जेल भरून काढू, सगळ्या जेलमध्ये आम्ही तिकडे जाऊ, असं बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या शेतकरी नेत्यांनी पवित्रा उचललेला आहे। मात्र त्यानंतर हा जो आंदोलन जे सुरू आहे आणि हा जो आक्रमक पवित्रा बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्याबरोबर अजित नवले यांनी जो घेतलेला आहे, त्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ सध्या त्यांच्याशी दुसऱ्या फेरीत चर्चा करत आहे। मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिलेला आहे किंवा काय त्यांची चर्चा झाली आहे, काही तोडगा निघतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरकार चर्चेसाठी तयार आहे, तुम्ही चर्चेसाठी तयार व्हा असं देखील पंकज भोयर यांनी यावेळी म्हटलंय। मात्र कर्जमाफीबाबत काय भूमिका आहे ती आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावी अशी मागणी बच्चू कडूंनी लावून धरली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री जे काही फोनवरून बोलतायत त्यावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण आज दिवसभर ही एकच बातमी आपण पाहतोय। शेतकऱ्यांनी आज संपूर्ण दिवस लावून धरलेला आहे की आमची कर्जमाफी करा। बच्चू कडू या मोर्चाचं नेतृत्व करतायत, एल्गार मोर्चा हा काढलेला आहे, नागपुरात पोहोचलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हे पोहोचणार होते, मात्र एका महामार्गावरती थांबून थेट रस्त्यावर बसून तिथे ठिय्या मांडण्यात आलाय सध्या आणि पुढची भूमिका काय स्पष्ट होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सरकारचं शिष्टमंडळ आणि बच्चू कडू यांच्यात आता चर्चेची दुसरी फेरी सुरू झाली आणि भर पावसात रस्त्यावर बसून ही चर्चा सुरू आहे। सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीला पोहोचलं आहे आणि आमची जी मागणी आहे ती तातडीनं मान्य करा आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलणं घालून द्या, आमचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंच पाहिजे, त्यांची कर्जमाफीबाबत काय भूमिका आहे हे आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, ते स्पष्टीकरण आलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं पाहिजे की आता कर्जमाफी आम्ही करतोय, त्यानंतरच आम्ही माघारी परतू, मात्र त्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही। अख्खी महाराष्ट्रातली जेल भरली तरी चालतील, मात्र आम्ही आता इथून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा आता सध्या बच्चू कडू यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। मोठ्या संख्येनं भर पावसात आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय कशा पद्धतीनं नागपुरात शेतकरी सध्या इथे पोहोचलेले आहेत। शेतकरी आपण म्हणतो की जितेंद्र आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, काय सध्या तिथे चर्चा सुरू आहे? नक्कीच, कारण ज्याप्रमाणे आता पहिली फेरी झालेली होती चर्चेची आणि त्यामध्ये मागणी होती बच्चू कडूंची की किमान आम्हाला बोलणं करून द्या। आता शिष्टमंडळ पुन्हा पोहोचलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांशी कदाचित आता बोलणं करून देण्यात येत असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, कारण हीच मागणी आहे शेतकरी कर्जमाफीची। कारण निवडणुकीपूर्वी ज्याप्रमाणे भाजपने आश्वासन दिलेलं होतं किंवा महायुतीने आश्वासन दिलं होतं की 7-12 कोरा करू, त्यानुसार आता काय भूमिका घेतं सरकार आणि शिष्टमंडळ जे पोहोचलेलं आहे, शिष्टमंडळांनी हे मान्य केलं होतं की आम्ही कॅबिनेट मंत्री नाही, त्यामुळे कॅबिनेटमध्ये आम्ही बसत नाही। मात्र जितेंद्र, एक अपडेट समोर येते ती तुमच्यापर्यंतही पोहोचली असेल की बच्चू कडू आणि मुख्यमंत्री यांच्यात आता चर्चा होतीये आणि या चर्चेतून काय समोर येते हे काही तुमच्यापर्यंत पोहोचलंय का? आता बच्चू कडू हे केवळ फोनवरून बोलत आहेत मुख्यमंत्र्यांशी। आता नेमकं ते काय बोलले आणि त्याच्यानंतर नेमकं काय ते आता बोलून राहिलेले आहेत फोनवर। आता मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांची चर्चा सुरू आहे, त्यामुळे जी त्या मुख्यमंत्र्यांच्या आणि बच्चू कडूंची आणि इतरांची मागणी आहे त्या मागणीवर काय निर्णय होतात, किमान चर्चेसाठी तयार व्हावं। चर्चा कुठे होईल, बैठक कधी होईल हे पाहणं महत्वाचं आहे। किमान चर्चेसाठी तयार व्हावं। 2 दिवसात बैठक होण्याची शक्यता आहे, तू काही अपडेट याबाबत?
नक्कीच आपण पाहतो की सरकारचं शिष्टमंडळ आणि बच्चू कडूंमध्ये पुन्हा चर्चा सुरू आहे आणि यावेळी आता मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय। त्यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे। बच्चू कडू यांची मागणी पूर्ण होते, मुख्यमंत्री आणि त्यांच्यात बोलणं सुरू आहे। कडू सांगतील तेव्हा सरकारची झामर येत्या 2 दिवसात मुंबईत बैठक होणार आहे अशी माहिती समोर आली आहे। सरकारचं शिष्टमंडळ आणि बच्चू कडू यांच्यात पुन्हा चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बच्चू कडू यांच्याशी फोनवरून बोलणं झालंय। यावेळी कडू सांगतील तेव्हा बैठकीचं नियोजन केलं जाईल आणि तेव्हा सरकार चर्चेची तयारी दर्शवतंय असं मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बच्चू कडू यांच्याबरोबर फोनवरून बोलणं सुरू आहे आणि बोलणं झाल्याचंही दिसतंय आपल्याला। सरकारचं शिष्टमंडळ दुसऱ्या चर्चेच्या फेरीत बच्चू कडू यांच्याबरोबर चर्चा करते आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं घालून दिलेलं आहे। आता या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांशी नेमकं काय बोलणं झालं हे बच्चू कडू स्वतः सांगतीलच, मात्र जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे त्यानुसार मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की कडू सांगतील तेव्हा सरकार तुमच्याबरोबर चर्चा करेल आणि त्यानंतर पुढच्या 2 दिवसातच बैठक होऊ शकते अशी देखील माहिती समोर आली आहे। सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्याशी चर्चा करत आहे। भर पावसात महामार्गावर बसून ही सगळी घटना सुरू आहे। सरकारचं शिष्टमंडळ भर पावसात रस्त्यावर बसून बच्चू कडू यांच्याशी चर्चा करत आहे आणि त्यानंतर अखेर जी बच्चू कडूंची मागणी होती संध्याकाळपासून मुख्यमंत्र्यांशी बोलणं घालून द्या ती पूर्ण झालेली आहे। मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांची फोनवरून आता चर्चा झाली आहे। या चर्चेत नेमकं काय समोर येत आहे हे आपल्याला कळेलच थोड्या वेळात। काय मीटिंग नाही होणार, म्हणजे विषय काय एकदा समजून घ्या। आपला विषय काय झाला, आम्ही उपोषणाला बसल्यावर मीटिंग झाली, मीटिंग झाल्यानंतर त्यांनी समिती तयार करतो, त्यांनी अधिवेशनात समिती तयार करतो असं म्हटलं, समिती तयार केली, अध्यक्ष नेमला, नंतर काहीच नाही। कर्जमाफीसाठी जी नेमलेली समिती आहे आणि सगळे अधिकारी आहेत ही पुढच्या 2 दिवसाची बैठक होणार आहे। त्या बैठकीला उपस्थित राहतील अशी देखील माहिती आहे। येत्या 2 दिवसात मुंबईत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आणि बच्चू कडूंच्या एकूणच मागण्यांबाबत बैठक पार पडणार आहे आणि याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बच्चू कडू यांच्याशी बोलणं झालंय। सरकारचं शिष्टमंडळ तिथे त्यांच्यासमोर आहे आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा घालून दिलेली आहे। बच्चू कडू यांचं फोनवरून मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय आणि त्यातूनच ही माहिती समोर आली आहे। बच्चू कडू सांगतील तेव्हा सरकारची चर्चेची तयारी असेल। येत्या 2 दिवसात ही चर्चा पार पडू शकते आणि या चर्चेच्या वेळेला या बैठकीच्या वेळेला कर्जमाफीसाठी जी नेमलेली समिती आहे आणि जे सगळे संबंधित अधिकारी आहेत ते सुद्धा उपस्थित राहतील अशी माहिती समोर आहे। सरकारचं शिष्टमंडळ सध्या भर पावसात बच्चू कडू यांच्या दारी पोहोचलंय। बच्चू कडू यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरलेली आहे आणि तुम्ही सध्या आत्ता तातडीने आश्वस्त करा की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करतोय। मुख्यमंत्र्यांची नेमकी भूमिका काय आहे कर्जमाफीबाबत ती जाणून घ्यायची होती आणि त्याचमुळे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणं घालून द्यायची मागणी केली होती आणि सध्या हे बोलणं पार पडलंय। मात्र या चर्चा नेमकी काय झाली आहे हे अधिकृत आणि
स्पष्टपणे समोर आलेलं नाहीये, पण जी आपल्याला माहिती मिळते की मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की बच्चू कडू सांगतील तेव्हा सरकार चर्चेची तयारी दर्शवत आहे आणि येत्या 2 दिवसात या संदर्भात मुंबईत बैठक होऊ शकते। सध्या हे आंदोलन नागपुरात सुरू आहे आणि सरकारचं शिष्टमंडळ नागपुरात त्यांच्याशी चर्चा करत आहे आणि या कर्जमाफीबाबत नेमलेली जी समिती आहे ती मुंबईतल्या बैठकीला उपस्थित राहील अशी देखील माहिती समोर आली आहे। सरकारचं शिष्टमंडळ आणि बच्चू कडू यांच्यात आता पुन्हा चर्चा सुरू आहे। हे जे फोनवरून बोलणं झालं त्यानंतर बच्चू कडू यांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील समोर येईल। अधिवेशन होणार आहे येत्या 2 महिन्यात आणि त्याच अधिवेशनात काही वेगळी मागणी करायची का अशा संदर्भात देखील बच्चू कडू आपल्याला बोलताना दिसले। सरकारचं शिष्टमंडळ आणि बच्चू कडू यांच्यात पुन्हा एकदा चर्चा रंगलेली आहे आणि या चर्चेतून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्ही सांगाल तेव्हा बैठक घेऊ असं शिष्टमंडळाचं म्हणणं आहे। सरकारचं शिष्टमंडळ सगळी चर्चा करण्याची तयारी दर्शवतंय, मात्र बच्चू कडू यांचा त्याला काय रिस्पॉन्स येतो, बच्चू कडू काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्यांच्या मागे हजारोंच्या संख्येनं शेतकरी उभे आहेत आणि जी कर्जमाफीची मागणी आहे जी त्यांनी लावून धरलेली आहे ती कधी पूर्ण होते याचसाठी त्यांनी आग्रह धरला, अट्टहास धरलेला आहे की कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे हा जो मेन मुद्दा आहे, 8 ते 9 मागण्या त्यांनी धरलेल्या आहेत। अगदी म्हशीच्या आणि गाईच्या दुधाच्या दरांपासून ते कर्जमाफीपर्यंत त्यातली जी मेन मागणी आहे कर्जमाफीची ती आत्ताच्या आत्ता तुम्ही तातडीनं मान्य करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करा, त्याशिवाय आम्ही माघारी परतत नाही अशी मागणी बच्चू कडू यांनी लावून धरली आहे। मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण चर्चा करू, येत्या 2 दिवसात मुंबईत बैठक होईल आणि तुम्ही सांगाल म्हणजे बच्चू कडू सांगतील त्यावेळेला आपण सरकार त्यांच्याशी चर्चा करू असं देखील समोर आलेलं आहे। तर आणखी एक अपडेट आपण पाहतोय की आंदोलनाला या पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील देखील आता आंदोलनस्थळी रवाना झालेले आहेत। नागपुरातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। रात्रीचे 9 वाजता आहेत आणि त्यावेळी सुद्धा भर पावसात रस्त्यावर बसून सरकारच्या शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्याशी चर्चा करत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, मुख्यमंत्र्यांची याबाबत नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्याची बच्चू कडू यांची मागणी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवादही साधलाय फोनवरून। शिष्टमंडळानेही जी चर्चा आहे ती घडवून आणली आणि त्यानंतर या चर्चेतून नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या नागपूरकडे रवाना झालेले आहेत। प्रचंड महत्त्वाची बातमी, अटीतटीच्या वेळेत शेतकऱ्यांना साथ देणार अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांना आंदोलन उभं करण्याचं आवाहन देखील केलं होतं। बच्चू कडू यांनी हे आंदोलन उभं केलंय। महाएल्गार आंदोलन नागपुरात सध्या पाहायला मिळतंय।